ओम नमो भगवते वासुदेवाय। कपिल महामुनी आपली माता देवहूती हिला उपदेश करताना म्हणाले की माते, मी तुला आता सबीज योग सांगतो, कसा असतो तो. आणि सबीज योग याचा अर्थ त्या योगामध्ये काहीतरी आलंबन, काही आधार योग्यांना घ्यावा लागतो. तर तो कसा घ्यायचा हे सांगण्याच्या ओघात कपिल महामुनी म्हणाले की ज्याप्रमाणे वायू आणि अग्नी यांच्यामुळे सोनं तापवलं जातं आणि असं तापवलेलं सोनं आपल्या ठिकाणचं जे हिणकस आहे, जो मळ आहे, तो मळ टाकून देतं. त्याचप्रमाणे योग्यानं सुद्धा आपल्या प्राणांवर विजय मिळवायला पाहिजे की मग त्याचं मन चटकन त्वरित शुद्ध होतं. आणि ह्या प्राणायामाच्या योगानं शरीरातले जे वात, पित्त आणि कफ हे त्रिदोष आहेत की ज्यांच्या विषमतेमुळं नाना प्रकारचे रोग संभवतात, त्या दोषांना जिंकायचं असतं. धारणेनं पापावर विजय मिळवायचा, प्रत्याहारानं विषयांच्या संबंधी विजय मिळवायचा आणि ध्यानानं भगवंताच्या विरोधात नेणारे जे राग, द्वेष इत्यादी दुर्गुण आहेत त्यांना दूर करायचा. आणि असा योगाचा अभ्यास करता करता चित्त जेव्हा एकाग्र आणि निर्मळ होऊन जाईल, शुद्ध होऊन जाईल, तेव्हा नासिकेच्या अग्रभागावर दृष्टी केंद्रित करून, एकाग्र करून भगवंताचा जो सगुण विग्रह आहे, भगवंताची जी सगुण साकार मूर्ती आहे, त्याचं ध्यान करावं. मग ते ध्यान कसं करायचं ते आता कपिल महामुनी आपल्या मात्याला सांगतायत. प्रसन्न वदनाम भोजम पद्मगर्भारुणे क्षणम निवरोत्पल जलश्यामम शंख चक्र गदाधरम. भगवंताचं मुखकमल आनंदानं अतिशय उत्फुल्ल आहे, प्रफुल्ल आहे. भगवंताचे नेत्र कमल कोशासारखे तांबूस आहेत. शरीर नीलकमलासारखं सावळं आहे. हातामध्ये शंख, चक्र, गदा धारण केलेले आहेत. आणि कमळाच्या केसरासारखं त्याचं कटिवस्त्र हे केवळसर रेशमी वस्त्र फडफडावं तसं ते कटिवस्त्र फडफडत आहे, हालत आहे. आणि भगवंताच्या वक्षस्थळी श्रीवत्स चिन्ह आहे आणि गळ्यामध्ये कौस्तुभमणी झळकतोय. हे सगळं सगुणाचं रूप योग्यानं हळूहळू आपल्या डोळ्यासमोर आणायचं. भगवंताचं जे वक्षस्थळ आहे हे श्रीवत्सानं अंकित आहे. पुढे भागवतात विषय येणार आहे की सर्वश्रेष्ठ देव कोणता, अशी जेव्हा ऋषीमुनींमध्ये चर्चा सुरू झाली तेव्हा भृगूंनी ते काम आपल्या शरीरावर घेतलं. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांची पारख करता करता जेव्हा भृगु ऋषी भगवंताकडे आले, शेषशाही भगवंत पहुडलेले आहेत आणि लक्ष्मी माता त्यांचे पाय चोरते, पादसंवहन करते, त्यावेळेस ते आले आणि भगवंताच्या छातीवरच त्यांनी रत्ता प्रहार केला. पण असं असून सुद्धा भगवंताच्या चित्तामध्ये कुठल्याही प्रकारचा क्रोध निर्माण झाला नाही. भगवंत शांत होते. इतकंच नव्हे, उलट त्यांनी भृगूंची क्षमा याचना केली की ऋषे, माझ्या छातीवर आपला रत्ता प्रहार झाल्यामुळे आपल्या पायाला काही इजा झाली नाही ना. तेव्हा ते भृगूंनी भगवंताच्या हृदयावर लाथ मारली. ते भगवंतानं आपलं आभूषण म्हणून मिरवलं. भक्ताचा पदस्पर्श सुद्धा भगवंताला अत्यंत प्रिय असतो.
आणि गळ्यामध्ये कौस्तुभ मणी आहे, तोही झळकतोय. ते तेजाचं लक्षण आहे. मत्त विरेफकलया परितम वनमालया परार्घ्य हार वलय किरीटांगद नूपुरम. वनमाला पायापर्यंत घोळते गळ्यातली, आणि चारी बाजूला तो जो सुगंध येतोय त्या वनमालेतून, तिथल्या फुलातून, त्या सुगंधावर आकृष्ट झालेले भोवरे, त्यांचा अतिशय मधुर असा गुंजार चाललेला आहे, तो ऐकू येतोय. आणि भगवंतांच्या अंग प्रत्यंगामध्ये अतिशय मौल्यवान हार, हातामध्ये कंकण, मस्तकावर किरीट आहे, बाजूबंद आहेत, पायात नूपुर वगैरे आभूषण आहेत, कमरेला करदोट आहे, आणि त्याला लावलेले गोंडे सुद्धा अतिशय शोभून दिसत आहेत. इथे त्यांनी एक हृदयांबोज विष्टरम असा शब्द प्रयोग केला. विष्टर म्हणजे हिंदीमध्ये आपण ज्याला बिस्तर म्हणतो, बिछाना. भगवंताचं हृदय हे भक्तासाठी जणू काही आसन आहे. भक्तासाठी भगवंताचं हृदय अतिशय कोमल आहे, सुखावं आहे, आणि अतिशय देखणं असं ते त्यांचं श्यामसुंदर स्वरूप आहे. ते भक्तांना आनंदित करणारे, त्यांच्या डोळ्यांना शांत आणि आनंद देणार आहे. अपीच्य दर्शनम असा शब्द वापरलाय. अपीच्य म्हणजे अतिशय सुंदर अवस्था. अशा अवस्थेमध्ये भगवंत आहेत, आणि त्यांच्या डोळ्यातून भक्तांवर कृपा करण्यासाठी आतुरता झळकते, ओसंडून वाहते. असं भगवंताचं मुखकमल आहे. अतिशय मनोहारी असं भगवंताचं दर्शन आहे. आणि असे भगवंत सदैव लोकांकडनं आपला आदर सत्कार, आपली पूजा, आपली वंदना स्वीकारतायत. कीर्तन तीर्थ यशसम पुण्यश्लोक यशस्करम ध्यायेत देवम समग्रांगम यावन्न शिवते मनः. कपिल महामुनी सांगतात आईला की भगवंताचं पवित्र यश अतिशय कीर्तनीय आहे, म्हणजे वारंवार गाण्यासारखं आहे. आणि राजा बली इत्यादी अतिशय यशस्वी असे जे राजे होऊन गेले, त्यांना सुद्धा अधिक यश देणारं त्यांचं यश आहे. तेव्हा अशा प्रकारे भगवंताच्या, भगवान नारायणांच्या संपूर्ण अंगांचं सतत ध्यान करावं. किती ध्यान करावं तर म्हणाले की जोपर्यंत चित्त मन कंटाळून तिथून बाजूला हटत नाही तोपर्यंत त्याचं ध्यान करावं. आणि असं भगवंताचं आपादमस्तक ध्यान केल्यानंतर पुन्हा शिरापासून खाली पायापर्यंत त्याचं ध्यान करावं. आपलं मन त्याच्यात गुंतून राहिलं पाहिजे, इतकं त्याच्यात आपण अडकून राहायला पाहिजे. आणि असं जर एकेका अंगाचं ध्यान करत पूर्ण विग्रहाचं जर आपल्याला भक्ताला ध्यान करता आलं तर त्याच्यातून एकतर सांसारिक विषयांपासून मन बाजूला होतं, ते सांसारिक विषय सुटून जातात. आणि जो आश्रय घेतलाय ध्यानामध्ये तो सुद्धा हळूहळू सुटतो. मनुष्य केवळ ध्यान एवढीच क्रिया राहते. भगवंताच्या ध्यानात अडकल्यामुळं, गुंतल्यामुळं आपोआप अन्य विषयांबद्दलचं आकर्षण, त्याच्याबद्दलचं प्रीती, अनुराग, किंवा त्याला विरोधी असणाऱ्या गोष्टींबद्दलचा द्वेष, वैर, हे सुद्धा सगळे विकार नाहीसे होतात. इतका त्या ध्यानाचा प्रभाव आहे. भगवंताच्या पायावर म्हणाले चिन्ह आहेत. वज्र आहे, अंकुश आहे, ध्वजा आहे आणि कमळ आहे. भगवंताच्या तळपायावर ही 4 चिन्ह आहेत.
त्या प्रत्येक चिन्हाला काही ना काही अर्थ आहे. भगवंताच्या पदकमलावर जे वज्रचिन्ह आहे त्याच्यामुळं पातकांचे मोठाले डोंगर जरी असले तरी त्या सगळ्या डोंगरांचं चूर्ण करण्यासारखं, पर्वतगिरींचं चूर्ण करण्यासारखं सामर्थ्य भगवंताच्या त्या पायावरच्या वज्रचिन्हामध्ये आहे. तिथे जो अंकुश आहे तो एखाद्या हत्तीला, एखाद्या माहुताने जसा अंकुशानं वश करावा, ताब्यात ठेवावा, तसा तो अंकुश योग्याचं चित्त नियंत्रित ठेवण्यासाठी उपयोगी पडणार आहे. ती जी ध्वजा आहे पदचिन्हातली, त्याच्यामुळं भक्ताचं पोषण होतं, पालन होतं. आणि जे कमळ आहे ते भक्ताला भगवंत आपलं हृदयाचं दान करतोय असं सुचवणार आहे. भगवंताच्या पायावर जी नखं आहेत, बोटांवर, पायाच्या बोटांवर, त्याच्या तेजानं भक्ताच्या हृदयातला अंधार नष्ट होतो. आणि भगवंताच्या पायाशी जी लक्ष्मी आहे बसलेली, वास्तविक ती लक्ष्मी हृदयाशीही आहे आणि पायाशी आहे. हृदयाशी लक्ष्मी असणं हे प्रेमाचं लक्षण आहे आणि ती पायाशी असणं हे भगवंताच्या सेवेचं लक्षण आहे. भक्तानं भगवंताच्या हृदयातही स्थान मिळवायला पाहिजे लक्ष्मीसारखं, आणि त्याच वेळेला भगवंताच्या पायाशी सेवा करून सुद्धा राहायला पाहिजे. त्या लक्ष्मीला सुद्धा प्रश्न पडावा की भगवंताचे पाय कोमल आहेत का आपले हात कोमल आहेत. आपल्या हाताने भगवंताचे पाय चुरायचे झाले तर त्याच्या पायांना, भगवंताच्या पायांना काही इजा होणार नाही ना, अशा भीतीनं किंवा अशा काळजीनं लक्ष्मी अत्यंत हळूवार हाताने आणि भगवंताला चांगलं वाटेल, बरं वाटेल अशा पद्धतीने पादसंवहन करते. भक्तानं सुद्धा हे लक्षात घेऊन भगवंताची सेवा करायला पाहिजे. अशा प्रकारचा भाव कपिल महामुनींच्या बोलण्यातून माता देवहूतीला सुचवला जातोय. स्थितं व्रजन्तमासीनं शयानं वा गुहाशयं प्रेक्षणीये हितं ध्यायेत शुद्ध भावेन तीर्थसा. भगवंताच्या लीला अतिशय दर्शनीय आहेत, पाहण्यासारख्या आहेत, आणि म्हणून आपल्या रुचीनुसार उभे असलेले, चालत असलेले, बसलेले, पहुडलेले किंवा अंतर्यामी रूपामध्ये स्थित असलेले अशी त्यांची अनेक रूप आपल्या चित्तामध्ये आणून योग्यानं, भक्तानं त्यांचं अतिशय शुद्ध भावानं चिंतन करावं. आणि अशा प्रकारे योगी जेव्हा अगदी नीट बघून घेईल की आपल्या चित्ताची स्थिती भगवंताच्या मूर्तीमध्ये अतिशय मिसळून गेलेली आहे, तेव्हा मग आपलं चित्त भगवंताच्या पायापासून मस्तकापर्यंत आणि पुन्हा मस्तकापासून पायापर्यंत एकेका अंगावर त्या योगानं केंद्रित करावं. भगवंताच्या पायातून गंगा प्रवृत्त झाली, जणू काही ती भगवंताच्या पायांचं प्रक्षालन करते. आणि प्रक्षालन केलेलं ते पाणी भगवान शंकरांनी शिरोधारे मानलाय आणि ती गंगा आपल्या मस्तकावर धारण केलेली आहे. अशा प्रकारे योग्यानं ध्यान करावं. आणि असं ध्यान हृदयातला जो अज्ञानरूप असा घोर असा दाट अंधार आहे तो अंधार नाहीसं करतं. पुढे आणखीन काही गोष्टी ध्यानाच्या बाबतीत कपिल महामुनीने सांगितल्या, त्या काय होत्या पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.